जुन्नर शिवनेरीचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या संकल्पनेतून जागतिक वनदिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीने एक आगळा वेगळा उपक्रम राबवलाय। तो म्हणजे पर्यावरणाशी घट्ट नाते असलेले प्राणी, पशु, पक्ष्यांशी, झाडांची स्वतःपेक्षा जास्त काळजी घेणारे हे निसर्गातील एक देवदूत शिवनेरी भूषण रमेश खरमाळे यांना यंदाचा रोटरीचा सर्वोत्कृष्ट व्हेकेशनल सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं। सदरील कार्यक्रम वडस परिसरातील ऑक्सिजन पार्क येथे निसर्गरम्य आणि 175 झाडांच्या साक्षीने शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडला। या प्रसंगी शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, वडसगावचे सरपंच, रोटरी परिवारातील विनायक करपे, मिलिंद घोडेकर, प्रशांत खत्री, पवन गाडेकर, चेतन शहा, सागर ताजने, धनंजय राजूरकर, डॉक्टर अमोल पुंडे, दत्तात्रय म्हस्के, अध्यक्ष सुनील जाधव आणि रमेश खरमाळे परिवार उपस्थित होते। रोटरी क्लब नेहमीच सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची दखल घेऊन त्यांचा मान सन्मान करत असते, असे क्लबचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी या प्रसंगी सांगितलं। सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी केलं, तर सूत्रसंचालन धनंजय राजूरकर यांनी केलं। त्याचबरोबर आभार रोटरी क्लबचे सचिव दत्तात्रय म्हस्के यांनी मानले। समाजसेवा हाच मुख्य उद्देश असतो, म्हणजे सेल्फ अबाउट सेल्फ, म्हणजे स्वतः समाजासाठी वाहून घ्यायचं वगैरे, हे सगळं करत असताना रोटरी तर काम करतच असते, पण रोटरी बरोबर समाजातले काही घटक ज्यावेळेस काही काम करत असतात, ते काम करत असताना त्यांच्या मागे उभं राहणं आणि त्यांना सपोर्ट करणं, त्यांच्यासाठी मदतीचा हात म्हणून आपण मागे उभं राहून त्यांना समाजासाठी ते जे काही मदत करत असतात, जे काम करत असतात त्यांना सपोर्ट करणं, हे एक काम असतं। आणि हे काम करत असताना आम्ही समाजामधले रोटरी व्होकेशनल अवॉर्ड जो आपण देतो, तो व्होकेशनल अवॉर्ड एवढ्यासाठीच का समाजामध्ये जे कोणी काम करत असतात समाजासाठी वगैरे, पर्यावरणाचे असेल, शिक्षणाचे असेल, दरवर्षी एक अवॉर्ड दिला जातो। यावर्षी माझ्या प्रेसिडेंटशिपच्या काळामध्ये पर्यावरणाशी निगडीत आपले मेजर रमेश खरमाळे सर यांचं काम अतिशय अतुलनीय आहे आणि आम्ही नेहमी त्यांच्या पोस्टवर पाहत असतो। ह्या सगळ्या पोस्ट पाहून किंवा ते जे काही काम करतात पर्यावरणाविषयी वगैरे, ते पाहून ह्यावेळेस असं मला क्लबला वाटलं की त्यांनाही आपण ह्या वर्षीचा व्होकेशनल अवॉर्ड आपण देऊया। व्होकेशनल अवॉर्ड म्हणजे ती जी व्यक्ती समाजासाठी किंवा पर्यावरणासाठी जी करते, तर त्याला रोटरीचा आणखीन त्याच्यात सपोर्ट करून त्यांच्या ते जे काय करतात त्याच्या कर्तृत्वाला आणखीन पाठबळ देणं, हे रोटरीचं काम असतं। आणि त्यांचा एक आपण छोटासा सत्कार, सन्मान हा क्लबच्या वतीने आयोजित केलेला आहे। मेजर खरमाळेंविषयी काय सांगायचं, आमचे ते जवळचे मित्र ते रोटरीमध्ये पण आहेत, रोटरी क्लबमध्ये पण त्यांचा सहभाग नेहमीच असतो। पर्यावरणाविषयी ज्यावेळेस त्यांची भेट होती त्यावेळेस ते कोणत्या तरी गड कोट किल्ल्यावर, डोंगर दऱ्यांवर, असा एकही डोंगर किंवा असा एकही किल्ला गेला नसेल की त्यांनी तो पायी घातलेला, म्हणजे पायाखाली घातलेला नसेल। वृक्षारोपणाच्या बाबतीत गेल्या वर्षी त्यांनी आम्हाला धामणखेलच्या डोंगरावर नेलं होतं। धामणखेलच्या डोंगरावर सुद्धा त्यांनी बरेचसे असे चर वगैरे घेऊन भरपूर वृक्षारोपण वगैरे केलेलं आहे। त्यानंतर आम्ही पवन गाडेकरांचा वाढदिवस होता, त्या पवन गाडेकरांच्या वाढदिवसाच्या दिवशी फांगडीच्या जंगलामध्ये आम्ही तिथं वृक्षारोपण केलं होतं, तेही मेजर खरमाळेंच्या मार्गदर्शनाखालीच ते केलं होतं। अशा अनेक गोष्टी काही सांगता येतील। आणि पशुपक्ष्यांच्या बाबतीत जर म्हटलं तर त्या माणसाला म्हणजे आता कशा पद्धतीने सांगायचं, तर पशुपक्ष्यांविषयी खूपच म्हणजे आवड किंवा म्हणजे स्वतःच्या जीवापेक्षा ते जास्ती जपतात वगैरे। मी तुम्हाला एक किस्सा सांगायला आवडेल मला। एक 8 दिवसापूर्वीची गोष्ट आहे। विनुशेठ माझ्या घरापाशी मूळ आलं होतं, आगे मूळ 1 तासामध्ये ते मूळ असं बसलं होतं आणि मला तो प्रश्न पडला की आता काय करायचं। मी तात्काळ खरमाळेंना फोन केला, म्हणलं मेजर असं असं झालंय, खूप मागे मूळ, जवळजवळ 1000-1500 मासे आहेत आणि काय करायला लागेल वगैरे। तर त्यांनी मला सांगितलं ते बसतील वगैरे, तुम्ही काही करू नका वगैरे, त्यानंतर ते तिथून बसतील आणि नंतर उठून जातील वगैरे। माझ्या डोक्यात विषय आलता का दुसरं कोणाला तरी सांगावा, आणि सांगितल्यानंतर ते काहीतरी ते ठाकर लोक वगैरे येतात आणि ते आग्यामुळे उठून लावतात वगैरे। पण मला विशेष सांगायला असं वाटेल
ह्या माणसाने जे काय सगळं सांगितलं, पण त्याच्यामध्ये असं सांगितलं नाही का त्या आग्या मुळांना त्रास होईल असं काही करा. तर बिलकुल त्यांनी ते काही सांगितलेलं नाही. म्हणजे जेणेकरून पक्ष्यांच्या बाबतीत, प्राण्यांच्या बाबतीत वगैरे ना त्यांचं जे काही प्रेम आहे, त्यांनी असं बिलकुल सांगू शकत होते का बाबा तिथं जाळ धरा आणि ते जाळापासून ते माश्या जातील वगैरे, पण हे काही सांगितलं नाही आहे. म्हणजे आणि ते दुसऱ्या दिवशी ते मूळ सगळे गेलं वगैरे. हे सांगायचं तात्पर्य की का ह्या माणसांनी आहे ना असं प्राण्यांविषयी बिलकुल काही असं इजा होईल किंवा दुखापत होईल असं काही सांगितलं नाही. दुसरा एक किस्सा मी जर मला एक आठवतो, व्हॉट्सअपवर मी वाचलेलं. धामणखेलच्या तिथेच एकतरी रात्री कोणीतरी शिवजयंतीच्या वेळेस फोन केला की म्हणे विहिरीमध्ये बिबट्या पडलेल्या आहे. हा माणूस रात्रीच्या 11-12 वाजता तिथं जाऊन वगैरे बघतोय, तर त्याच्यामध्ये ती कुत्री होती 2, आणि ती 2 कुत्री पण त्यांनी सुखरूप बाजूला काढली वगैरे. असे अनेक किस्से आहेत त्यांचे की जेणेकरून त्यांनी प्राण्यांनाच काय, पण ज्यावेळेस पर्यटक येतात आणि पर्यटक ज्यावेळेस डोंगरदऱ्या इकडं तिकडं कुठंतरी काहीतरी अपघात होतो काय होतं, तर त्या अपघातस्थळी पण हे ना रात्री अपरात्री वेळ न बघता वगैरे आहे ना ते सगळ्यांच्या मदतीला जाऊन गेलेले आहेत. असे खरमाळ्यांचे भरपूर काही किस्से आहेत, भरपूर सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. त्यांनी एक मध्यंतरी पुस्तक पण लिहिलं आहे निसर्गाशी निगडीत असं, जगेन मायभू जगे तुझ्यासाठी जगेन मायभू असं एक पुस्तक होतं त्यांचं. त्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या दिवशी पण मी गेलो होतो. छान पुस्तक आहे ते, मी पूर्ण पुस्तक वाचलं. पूर्ण जुन्नर तालुक्याची सगळे डोंगरदऱ्यांची, गडकोटांची सगळ्यांची माहिती आहे. शिवप्रेमी म्हणलं तरी त्यांना हरकत नाही आहे. त्यांना शिवनेर भूषण पण पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर आत्ताच एक वनदिन साजरा झाला, त्या वनदिनाच्या दिवशी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने रजत सिल्वर पारितोषिक पण, सिल्वर पुरस्कार पण मिळालेला आहे. वन विभागात पण त्यांचं अतिशय छानपणे काम आहे. आणि तेच सगळं साधून मी वनदिन परवा दिवशी 21 तारखेला वनदिन होता, त्या वनदिनाच्या दिवशी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि माझी मनातली इच्छा त्यांच्याजवळ व्यक्त केली. त्यांनी ती लगेच मान्य केली आणि आज तो कार्यक्रम झाला. हे सगळं कार्यक्रम घडवून आणण्यामध्ये आमचे विनू शेठ करपे असतील, यांनी मला सुचवलं असं आपल्याला करता येईल का, तर मी लगेच हो म्हटलो वगैरे. आणि त्यानंतर एकाच दिवसामध्ये सागर ताजने आणि राजूरकर सर यांच्या मदतीने 1 दिवसात हा सगळा आम्ही प्रोग्राम हे केला. सांगायचं सगळं तात्पर्य का रोटरी जरी समाजसेवाचं काम करीत असली तरी म्हणजे पडद्यामागचे कलाकार म्हणतो किंवा आम्ही जे काय करतो त्याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीने जे समाजात कामं करत असतात म्हणजे रोटरीत नाही आहेत अशाही माणसांचा आम्ही सत्कार आणि सन्मान नेहमीच करत असतो. आज अतिशय मला आनंद होत आहे की मेजर रमेश खरमाळे सरांना मी रोटरी क्लब हा पुरस्कार सन्मानित करतोय. त्याचबरोबर त्यांच्या सुविद्य पत्नी आम्ही आता फेसबुकवर, व्हॉट्सअपवर बऱ्याच वेळा बघतो, तर वहिनी नेहमी त्यांच्याबरोबर पहाटे 5-5 वाजता जाऊन ते चर खुदून त्यांना मदत करून वगैरे प्रत्येक त्यांच्या कामामध्ये, सामाजिक कामामध्ये वहिनींचा नेहमीच वाटा राहिलेला आहे. म्हणून आम्ही असं ठरवलं का त्यांच्याबरोबर वहिनींचा पण सत्कार करायचा. त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांचे आपण सत्कार आणि सन्मान करतोय. तर मंडळी आपण त्यांना पुरस्कार देतोय. पुरस्कार देत असताना ते मानचिन्ह तयार केलंय. त्या मानचिन्हाचं वाचन वगैरे होऊन कार्यक्रमाचं नियोजन राजूरकर सर. रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या वतीने आज आपले रमेशजी खरमाळे आणि स्वातीताई खरमाळे यांना जे आपण मानपत्र देणार आहे ते अशा पद्धतीचं आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती, येन सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या शिवजन्मभूमीत भारतीय सैन्य दलातील 17 वर्षाची प्रदीर्घ देश सेवा करून सेवानिवृत्त झाल्यानंतर गेली 10 वर्ष आपण वन विभाग जुन्नर या ठिकाणी वनरक्षक या पदावर काम करत असताना आपल्या शिवजन्मभूमीची अहोरात्र सेवा करत आहात. या कार्याचा आम्हाला अभिमान वाटतो. एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात सन 1976 साली जुन्नर तालुक्यातील खोडद या गावी आपला जन्म झाला. कठीण परिस्थितीत आपले BA पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून भारतीय सैन्य दलात दाखल झाले. त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट प्रामाणिकपणे व निष्ठेने देशाची सेवा केली. तदनंतर महाराष्ट्र राज्य वन विभागात वनरक्षक या पदावर आपण काम करत असताना निसर्गाची असलेली आपली आवड आणि त्यासाठी स्वतःला समर्पण करण्याची तयारी ठेवून आपण अनेक वेळा आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांच्या मदतीला जाता. या डोंगर दऱ्यामध्ये फिरायला आलेले पर्यटक हरवले असतील किंवा अपघात झालेला असेल त्या ठिकाणी
अत्यंत महत्त्वाची आणि साहसी भूमिका आपण पार पडत असता. तसेच अनेक जखमी झालेले प्राणी असतील, पशु असतील, पक्षी असतील, यांना उपचार करण्यासाठी देखील आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न करता आणि त्यांचा जीव वाचवता. तसेच कोणी गरीब गरजू व्यक्ती औषध उपचारासाठी अडला असेल तर आपल्या निसर्गरम्य जुन्नर तालुका या फेसबुक पेजच्या माध्यमातून आर्थिक मदत मोठ्या प्रमाणावर वेळोवेळी उपलब्ध करून दिली आहे. जुन्नर तालुक्याच्या ऐतिहासिक वसा, वारसा तसेच पर्यटन क्षेत्रातही आपण भरीव असे काम करत आहात. आपण दरवर्षी हजारो बियांचे रोपण करतायत, वृक्षारोपण देखील करत आहात. जुन्नर तालुक्यातील किल्ले, लेणी, पुरातन वास्तू, घाट, मंदिरे व देवराई यांना प्लास्टिक मुक्त करण्याकरता विविध ट्रेक आयोजित करता. अनेक औषधी वनस्पतींचे संवर्धन करण्यासाठी आपण काम करत आहात. झाडे जगली पाहिजेत, वाचली पाहिजेत आणि त्यासाठी आपल्या या कार्यात आपल्या सौभाग्यवती देखील सौ स्वाती याही या कामी आपणास सहकार्य करत आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनानं 2018 सालचा शिवनेरी भूषण शौर्य पुरस्कार आपणास प्रदान करण्यात आला आहे. नुकताच महाराष्ट्र शासनातर्फे वन्यजीव व्यवस्थापन कार्यात उल्लेखनीय काम केल्याबद्दल रजत पदक, सिल्वर मेडल देऊन आपणास गौरवण्यात आले आहे. असे अनेक पुरस्कार व प्रशंसा पत्रक आपणास मिळालेले आहेत. तसेच वाचकाच्या कौतुकास पात्र पडलेले आपले स्वतः लिहिलेले एक अतिशय सुंदर पुस्तक जगेन मायभू तुझ्याचसाठी यातून एक संवेदनशील लेखक आम्हाला माहीत झाला. नावलौकिक, प्रतिष्ठा, मान, सन्मान या कशाची अपेक्षा न ठेवता आयाचित वृत्तीने आणि निर्गवीपणाने आपण जे समाज कार्य करत आहात, या कार्याची रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या सर्व सभासदांना जाणीव आहे. याच जाणीवेतून आपणास जागतिक वन दिवस दिनांक 21 मार्च 2025 रोजी रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या वतीने आम्ही सन्मानित करत आहोत. धन्यवाद. सर्व सन्माननीय सदस्य, रोटरी क्लबचे माझे सर्व सहकारी, अध्यक्ष आणि आजचे सत्कारार्थी मेजर रमेश खरमाळे आणि त्यांचं कुटुंब, फॅमिली. मेजरबद्दल फार काय मी बोलावं किंवा सर्वांना ज्ञात आहे की मेजरचं काम किती मोठं आहे आणि कशा पद्धतीने त्यांचं काम चालू आहे. मला वाटतं जुन्नर तालुका पर्यटन तालुका डिक्लेअर झाला, पण खऱ्या अर्थाने तालुका जर लोकांपर्यंत कोणी पोहोचवला असेल तर तो मेजरनी पोहोचवला. त्यामुळे लोकांना जुन्नर तालुका कळला आणि खऱ्या अर्थाने पर्यटन जुन्नर तालुक्यामध्ये यायला लागलं. मेजरच्या कामाबद्दल सर्वांना ज्ञात आहे. त्यांचं फेसबुकचं पेज आपण बघतो, त्यांचं काम यूट्यूब, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. मला वाटतं यामध्ये एक 2-3 गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत की ज्याचा सगळ्यांनी उल्लेख केला की सगळ्यात महत्त्वाची साथ मेजर इकडे आहे तुमच्या डाव्या हाताला. त्यांनी जर सांगितलं असतं पहिल्याच दिवशी की तुम्हाला कोणी नसते उद्योग करायला सांगितलेत तर तिथंच फुल स्टॉप झाला असता, त्याच्यापुढे काहीच नसतं झालं. पण आम्ही बघतो की खांद्याला खांदा लावून ते कायम तुमच्या सोबत उभे असतात. त्यामुळे जेवढं कौतुक मेजरचं आहे तेवढंच कौतुक आमच्या वहिनींचं पण आहे. दुसरी गोष्ट, या आजच्या छोटेखानी सत्काराच्या निमित्ताने सांगेन, मेजर अनेक पुरस्कार मिळतात, अनेक सोहळे आपण पाहतो, अनेक कार्यक्रमांना आपण जातो. काही कार्यक्रमांना 500, 700, हजारोनी पब्लिक असतं, खूप लोक असतात. पण आपल्याला खरा आनंद कधी होतो की जेव्हा त्या पब्लिकमध्ये आपल्या जवळचा कोणीतरी उभा असतो, तो उभा राहतो, त्याला मनातनं आनंद झालेला असतो आणि तो टाळ्या वाजत असतो. कोणीतरी आपल्या जवळचा माणूस जेव्हा पब्लिकमधून शिट्टी वाजवतो ना, तेव्हा खरा आपल्याला आनंद होतो. आणि आजचा हा जो छोटेखानी कार्यक्रम आहे ना, हे सगळे तुमच्यासाठी शिट्टी वाजवणार आहेत. त्यामुळं तर हा छोटेखानी कार्यक्रम जिव्हाळ्याच्या आणि जवळच्या माणसांचा आहे. त्यामुळे मला वाटतं याला जास्त महत्त्व आहे. हा खूप मोठा समारंभ जरी नसला तरी ह्या आपल्या लोकांचा, जवळच्या लोकांनी मनापासून केलेला सत्कार आहे. नक्कीच आपल्या पुढच्या कामाला सर्वांच्या वतीने, माझ्या वतीने, माझ्या कुटुंबियाच्या वतीने आणि सर्व रोटरी परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. जसं मी काल आपल्याला विनंती केली की इतर सहकार्य नक्कीच होईल, पण कधीतरी आम्हाला सकाळी फोन करा आणि म्हणायचं सर बादली घ्या आणि या आणि इथं पाणी भरा आणि झाडांना पाणी घाला, याची आम्ही वाट पाहतोय. खूप खूप शुभेच्छा आपल्या पुढील कार्याला आणि कधी सहकार्य लागेल तर नक्कीच आम्ही सर्वजण आपणासाठी आहोत. धन्यवाद. प्रथमतः जय मल्हार. आमचं ग्रामदैवत असलेलं श्री कुलस्वामी खंडेरायाच्या पावनभूमीमध्ये आणि अखंड हिंदुस्थानाचं स्वप्न पाहिलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमीमध्ये खरं तर
खारमाळे सरांसारखं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलं हे आपलं सर्वांचं भाग्यच म्हणावं लागेल. आणि आम्ही तर समजतो शिवमल्हार प्रतिष्ठान 21व्या शतकातील संत तुकाराम महाराज आपल्या जुन्नरच्या भूमीमध्ये अवतरलेले आहेत. कारणही तसंच आहेत. विजनवास आणि जो वनात थांबण्याची जी प्रदीर्घ इच्छा जी खारमाळे सरांमध्ये आहे आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या सौभाग्यवती ते जिथं असतील तिथं भाकरी नेऊन देणं म्हणजे आजही तशीच प्रेरणा देणारी सौभाग्यवती त्यांची या ठिकाणी आहे. खारमाळे सरांविषयी खूप सांगण्यासारखं आहे, पण त्यातील एक गोष्ट मी सांगू इच्छितो की जे सूक्ष्मजीव असतात, सर मी तुम्हाला ऐकलेलं आहे माध्यमिक विद्यालयामध्ये त्यांनी खूप सुंदर पंजाबराव डक जी माहिती देतात त्याच्याही पेक्षा कदाचित जास्त माहिती त्यांना आहे. सूक्ष्मजीव म्हणजे पाऊस कधी येऊ शकतो, कसा येऊ शकतो, कोणत्या बाजूने, जो म्हातारा पाऊस, तरणा पाऊस, वळवाचा पाऊस कसा येतो मी ऐकलेलं आहे. साहेबांना खऱ्या अर्थाने म्हणजे हे जे निसर्गाशी नाळ जोडली गेलेली आहे आणि त्या नाळ जोडली गेलेली आहे त्यातून जे अनुभव येत गेलेले आहेत ते अनुभव खरोखर उत्तम आहेत. आणि आमचं शिवमल्हार प्रतिष्ठानच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांचा जो वरद हस्त आहे, आताच सर म्हटले मार्गदर्शन करणार आहेत, पण मार्गदर्शन नाही थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो मी साहेबांचा. जाणं येणं जुन्नरला जाण्यासाठी हाच रस्ता असतो आमचा. जाताना येताना कधी पाहिलं तर हे उभय दाम्पत्य या ठिकाणी काहीतरी खड्डे खांदताना दिसतंय, कुठेतरी पाणी घालताना दिसतंय, खतं घालताना दिसतंय, काहीतरी करताना दिसतं आणि त्यांना पाहिल्यानंतर आपसुकच आपल्यालाच आपली लाज वाटल्यासारखं होतं. खरं सांगतो मी, जे मनातल्या भावना आहेत त्या. कारण वेळ देणं प्रत्येकाला शक्य होत नाही. आम्ही ज्या वेळेस येतो त्यावेळेस कदाचित साहेब नसतात आणि साहेब जास्त वेळ, ते जर 99.99 वेळा येत असेल तर आम्ही 1% या ठिकाणी येतो. आणि या ऑक्सिजन प्लॅन्टचा जन्म झाला त्याचे जनक खारमाळे साहेब असं मी म्हणू शकतो. आणि त्यातून प्रयत्नात राहिलेले आमचे शिवमल्हार प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय जाधव साहेब असतील, आदरणीय उद्धवदादा चव्हाण असतील, आदरणीय अविनाश भाऊ, या शिवमल्हार प्रतिष्ठानचा जो खांब आहे, एक अभेद्य खांब, त्यांनी खऱ्या अर्थाने पाठपुरावा केला. खारमाळे सरांसह जी काही बातचीत असेल त्यांनी केली आणि ह्या ऑक्सिजन प्लॅन्टचा जन्म झाला. तसेच आमचे निवृत्ती महाराज चव्हाण असतील, खंडूशेठ लक्ष्मण चव्हाण साहेब असतील, आमचे सुरेश साहेब साळुंके असतील, या सर्व व्यक्तींनी येऊन थोडंसं आपलं मी तुक्याच्या लोचनांनी गांजल्यांसाठी रडावे, चोख व्यवहारात माझ्या मी मला वाटून घ्यावे, या विना काही नको रे एवढे दे पांडुरंगा, याचसाठी मांडीला मी हा तुझ्या दारात दंगा. आज रोटरी क्लब जुन्नर शिवनेरीच्या वतीनं व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड ज्यांना दिला जातो ते मेजर रमेशजी खरमाळे, त्यांच्या सुविद्य पत्नी स्वातीताई, क्लबचे प्रेसिडेंट अध्यक्ष सुनील जाधव, सेक्रेटरी दत्ताजी म्हस्के, जय मल्हार प्रतिष्ठानचे सर्व प्रतिष्ठित सभासद, रोटरी क्लब जुन्नर शिवनेरीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व मित्रांनो, एक कंटिन्यू मी ह्या ऑक्सिजन पार्कबद्दल पाहत होतो, ऐकत होतो आणि खास करून मागच्या वेळात एक वेळ काढली की म्हटलं की बाबा खरमाळे सरांच्या ऑक्सिजन पार्कला जायचं आणि म्हणून मी मागच्या आठवड्यात आलो. या ठिकाणी माझ्या अपेक्षेप्रमाणे मला भेटतील का नाही भेटतील असं वाटत होतं, पण खरमाळे सर स्वतः भेटले, 2 बादल्या हातात आणि झाडांना पाणी घालायचं काम हे त्यांचं चालू झालं होतं. त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या, सर्व झाडं पाहिली आणि खरंच खूप आनंद वाटला. योगायोगानं परवा 2 दिवसापूर्वीच वनदिन होता. मग अध्यक्षांना म्हणालो की ज्यांनी वनदिनाच्या निमित्तानं खूप सारे झाडं ह्या ऑक्सिजन पार्कच्या निमित्तानं वडस परिसरात लावले तर आपण त्यांचा सत्कार करू आणि त्यांना महाराष्ट्र शासनाचा वन विभागातर्फे दिला जाणारा रजत पुरस्कार हा त्यावेळेस असल्यामुळं हा कार्यक्रम अध्यक्ष म्हणाले की रविवारी आपण साजरा करूया आणि तो आज निमित्तानं आपण सर्व उपस्थितांच्या साथीनं आपण आज त्यांना हा छानसा पुरस्कार दिलेला आहे. खरं तर हा
तालुक्याचा खूप मोठे पुरस्कार, शासनाचे खूप मोठे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहे. पण काही दिवस आमच्याबरोबर रोटरीमध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे आणि वन्स रोटरीयन ऑलवेज रोटरीयन या उक्तीप्रमाणे आमचेच रोटरीयन असलेले रमेशजी खरमाळे यांना आज पुरस्कार देताना मनस्वी आनंद होत आहे. चेतन आता म्हणाले होते की खरं श्रेय हे स्वातीताईंकडे आहे, कारण त्यांनी जर एका वाक्यात घरी बसवलं असतं तर ते नक्कीच पुढे गेले नसते. कदाचित त्यांनी काम चालू पण केलं होतं, पण मी स्वतः पाहिलं होतं की ज्यावेळेस धामणखेलला त्याही डोंगरावर आम्ही रोटरीकडून गेलो होतो, मी स्वतः ज्यावेळेस त्यांचं काम पाहायला डोंगरावर गेलो होतो, तर त्या डोंगरावर एवढं जलशोषक खड्डे खोदले, तिथं झाडं लावली. आणि त्याही आधीची स्टोरी मला माहिती आहे, कारण ते पश्चिम विभागात काम करत होते. पश्चिम विभागात काम करताना घाटघर परिसरामध्ये त्यांनी खूप सारं काम केलं, पण तिथं असणाऱ्या अनंत अडचणींवर मात करून शेवटी त्यांची बदली झाली. आणि मग बदलीला झाल्यानंतरही काय काम करून दाखवायचं हे त्यांनी त्या धामणखेलच्या डोंगरावर करून दाखवलं. आणि तिथूनही त्यांनी खूप चांगली प्रगती केल्यानंतर त्या ठिकाणी पहाटे 5 वाजता जाणं, तिथं काम करणं आणि करत असता असता एक दिवस जाताना त्यांचा त्या खोरे वस्तीच्या परिसरामध्ये ॲक्सिडेंट झाला. आणि मग ॲक्सिडेंट झाल्यानंतर 1.5, 2, 3 महिने तो पाय त्या अंथरुणावर घेऊन बसले. कंटिन्यू त्यांच्या पोस्ट त्या पायातून येत होत्या, दिसत होत्या. लिगामेंट टेअर झाली होती, खूप मोठी जखम होती, पण त्यांनी त्याच्यावरही मात केली. मात करणं हा त्यांचा नैसर्गिक स्वभाव आहे. किंबहुना भारतीय सैन्याकडून त्यांना ती देणगी भेटली असेल, ते बाळकडू तिथून त्यांना भेटलं असेल आणि त्यामुळंच त्यांनी प्रत्येक परिस्थितीवर मात केली. आणि म्हणूनच मी म्हटलं की स्वातीताईंचा आधार त्यांना असा होता की कमीत कमी ॲक्सिडेंट झाल्यानंतर तरी गप्पा बसा, पण तसं अजिबात नाहीये. आणि मी स्वतः आनंदाची गोष्ट म्हणजे मला एक सांगायला वाटते की हे सत्कार हा खरं तर या दोघांचा आहे. मी जुन्नर एज्युकेशन सोसायटीवर काम करत असताना आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाला मराठीच्या पोस्टसाठी एक प्राध्यापकांची गरज होती आणि त्यावेळेस स्वतः स्वातीताई इंटरव्ह्यूला आल्या होत्या. त्या इंटरव्ह्यू घ्यायला मी देखील त्या पॅनलमध्ये होतो. त्यांचा इंटरव्ह्यू घेतला, त्या पास देखील झाल्या आणि त्यांना नंतर कळालं की त्या कॉलेजमध्ये असलेल्या एक शिक्षिका ह्या त्यांचा इंटरव्ह्यू खराब झाला आणि त्या जाणार आहेत आणि त्याच्या बदली मी तिथं पोस्टिंग होणार आहे. त्याने आम्हाला येऊन सांगितलं सॉरी, दुसरं कोणाच्या पोटावर पाय देऊन मी इथं येऊ शकत नाहीये. आणि त्या मागं थांबल्या. टिल टुडे खांद्याला खांदा लावून आज मेजरबरोबर काम करतायत आणि त्यांचे देखील फोटो व्हिडिओ पाहताना खरंच एक आनंद वाटतो की एवढं पतीच्या कामात काम देऊन या झाडांना त्यांनी मोठं केलेलं आहे. आणि आज ही पहिलीच चैत्राची पालवी म्हणा ही फुटलेली आहे आणि ह्या झाडांसमोर आज हा आपण रोटरीचा व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड त्यांना देत आहे. या सर्व झाडांना देखील हे समजत असेल की आम्हाला ज्यांनी इथं वाढवलंय, खेळवलंय, त्या मेजरचा आज वाढदिवस सत्कार या ठिकाणी होत आहे. हेच मोठे कौतुकाची गोष्ट आहे. त्यांच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी सांगता येतील, वेळ कमी आहे, पण खरं असतं की जेव्हा समाजात अशा पद्धतीचं काम करायला लागतं तेव्हा नुसतं वेडं नाही तर ध्येय वेडं होऊनच काम करावं लागतं. आणि जो ध्येय वेडा होतो, कारण आता महाराजांनी सांगितलं की आम्ही जातो रस्त्याने पाहतो, वेळ नसतो, त्यामुळे थांबता येत नाहीये. मनातून एक गिल्टी किंवा एक असं अपराधीपणाची बोचणी होती. कदाचित त्या मेजरला डोळे पण दाखवायला नको, आपण रस्त्याने निघून जावं असंही होत असतं. पण ध्येयवेडा माणूस त्याला वेळ नाही असं नाहीये. ते 5 वाजता उठतात, काम करतात, नंतर कामावर जातात. तर हे ध्येयवेड कोणी ना कोणी झाल्याशिवाय समाजाचं परिवर्तन होत नसतं. आणि हे ऑक्सिजन पार्क पाहून मला वाटतं एक दिशादर्शक काम या ठिकाणी झालेलं आहे जय मल्हार प्रतिष्ठान आणि खरमाळे परिवाराच्या वतीनं, की ह्या कन्सेप्ट हा इतर परिसरातल्या लोकांनी घ्यावा. आणि ऑक्सिजन पार्क प्रत्येक शहराच्या कडेला, कदाचित स्मशानभूमीच्या कडेला, मंदिराच्या कडेला, नदीच्या कडेला जर झाला तर निसर्ग नक्कीच चांगला टिकून राहील. आणि बाकी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यापेक्षा डॉक्टर बरोबर ना या ऑक्सिजन पार्कमध्ये येऊन खरा ऑक्सिजन घेतला तर आपले कधी कोरोना येणार नाही असंही वाटतं ह्या निमित्तानं. तर पुन्हा एकदा मी अध्यक्षांना धन्यवाद देतो की त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी रविवारचा म्हणून घेतला आहे. त्याला सर्व रोटरीयांनी सहभाग केला आहे आणि ह्याचं शब्दांकन अगदी कमी भाषेमध्ये सागरने केलेलं आहे. त्यामुळं सर्व रोटरी टीमलाही धन्यवाद देतो, जय मल्हार प्रतिष्ठानला पण धन्यवाद देतो आणि खरमाळे परिवाराचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. धन्यवाद.
याबद्दल मी रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या वतीने अध्यक्ष असतील, सेक्रेटरी असतील, खजिनदार असतील, या सर्वांचं अभिनंदन करतो. मेजर आणि त्यांच्या परिवाराला शुभेच्छा देतो. मी खास यासाठी उभा राहिलो बोलण्यासाठी की आता या ठिकाणी जय मल्हार प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. आता त्यांनी जो विषय मांडलाय की त्या घाटाजवळ झाडांची गरज आहे, तर मला फक्त एवढंच सांगायचं, मेजर आणि तुम्ही निर्णय घ्या, कुठं योग्य वाटतील सांगा, जेवढी झाडं लागतील तेवढी देण्याची जबाबदारी मी घेतो. तुम्हाला जे झाडं पाहिजेत, मेजर आजपर्यंत मी जेवढी झाडं लावलीत ती मेजरला विचारूनच लावलीत आणि त्यांनी ती जगवण्याचा माझ्यासोबत म्हणजे माझ्यापेक्षा जास्त काळजी त्यांनी घेतलेली आहे. तुम्हाला जे झाडं लागतील त्या पद्धतीने आपण देऊ आणि नक्कीच रोटरी परिवाराच्या वतीने त्या ठिकाणी ते वृक्षारोपण केलं जाईल. एवढंच मला सांगायचं. थांबतो. धन्यवाद. सांगतो खरं तर बदल घडवणारी माणसं अशी ज्यांच्याबाबत आपण सहजासहजी वदंत करू शकतो अशी माणसं समाजात खरंच कमी असतात. प्रत्येकाला समस्या दिसतात, प्रश्न दिसतात, परंतु त्याच्यावरती स्वतःहून काम करण्याची मानसिकता असणारी समाजात माणसं कमी असतात. त्यातले आपण उभयता आहात. उभयताच नव्हे तर मुलं देखील आहेत. जसं कुटुंब रंगलंय नाटकात वगैरे असा प्रकार असतो ना, तसं कुटुंब रंगलंय पर्यावरणात, अशा पद्धतीचं हे कुटुंब आहे. दुसरी गोष्ट अशी की आम्ही पण यायचो वर्षानुवर्षापासून इथून गेलोय. हे माळरानावर असं काही उभं राहील किंवा होईल असं फक्त आम्ही विचारच करू शकत होतो, पण त्याच्यावर सातत्यपूर्ण प्रयत्न आपण केलेले आपल्या नजरेस आता हिरवाईच्या रूपाने दिसायला सुरुवात झाली. दुसरी गोष्ट अशी का तो प्रवास फक्त इथूनच आहे का, तो वर्षानुवर्षाचा प्रवास आहे. जुन्नरला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून प्रकाशझोतात आणायचं काम जर कोणी केलं असेल खऱ्या अर्थाने तर खरमाळे सरांनी. याचा अर्थ सह्याद्रीचे सौंदर्य असू द्यात किंवा निसर्गरम्य जुन्नर तालुका असू द्यात, या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर जुन्नर तालुक्याला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जर पसरवलं असेल तर ते आपण. माझ्याकडे ज्यावेळेस पाहुणे येतात आणि मला सांगतात ते की खरमाळे सरांना भेटायचंय सर, आमचं खरंच अभिमानाने भरून येतो की आम्हाला सांगायला छान वाटतं की ते माझे मित्र आहेत, ते आमचे मार्गदर्शक आहेत. अगदी परवाचा आपला फोन त्या अनुषंगाने झाला होता. बरं, दुसरी गोष्ट अशी, याचा उल्लेख कोणी केला की नाही माहीत नाही, परंतु सामाजिक दृष्टिकोन असणारा माणूस म्हणून खरमाळे सरांना आपण बघूयात. सरांनी जे अपील केलं होतं गरजूंना मदतीचं, त्याला अक्षरशः रेकॉर्ड ब्रेक अशा पद्धतीचा प्रतिसाद मिळाला होता. लाखोंची देणगी उभी करण्याची ताकद या व्यक्तिमत्वात आहे. सोशल मीडियावरती जे आवाहन केलं होतं आणि ज्या लोकांना मदती झालेल्या आहेत त्या लाखांमध्ये आहेत. म्हणजे माझ्या मते त्या मुलाला झालेली मदत 20 लाखाच्या आसपासची. म्हणजे सोशल मीडियाचा जसा गैरवापर करणारी लोक दिसतात तसा सुयोग्य वापर करणारी माणसं अतिशय कमी आहेत. त्यातलं पुन्हा एक नाव म्हणून आपण खरमाळे सरांकडे पाहू शकतो आणि आदर्श होत आहे. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की एखादी गोष्ट प्रसिद्धीसाठी होते की काय, पण याचा बॅलन्स कसा साधायचा, याचा समन्वय कसा साधायचा हे खरमाळे सरांकडनं शिकलं पाहिजे. म्हणजे आपला जो फार मोठ्या प्रमाणात वाढलेला जो अनुयायी वर्ग आहे त्याला सन्मार्गाला कसं लावायचं आणि सन्मार्गाला लावून त्याच्यातून छानपैकी समाजाच्या हिताचं गरजूंसाठी काम कसं उभं करायचं त्याबाबत सर तुम्ही आदर्श आहात. त्याच्याबद्दल असणारी अजून एक कौतुकाची गोष्ट सांगायची की सरांकडे सौंदर्य दृष्टी खूप छान आहे. ज्यावेळेस सर मला भेटतात किंवा पर्यटन केंद्राकडे आपल्या येतात, सरांच्या डोक्यातल्या कल्पना अतिशय सुपीक अशा पद्धतीच्या असतात. ज्या पद्धतीने हिरवाई अशी उभी राहते त्या पद्धतीची वैचारांची हिरवाई जी आहे ती आहे. सरांनी सहज 3 वर्षापूर्वी सहज चक्कर मारताना सांगितलं होतं की आपण या 2 झाडांना जोडणारा ब्रिज आपण तयार करू आणि तो ब्रिज आपण त्या ठिकाणी उभा केलेला तुम्ही पाहिला. अशा एक ना अनेक गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी सांगितल्या होत्या. त्याचा वापर जिथं जिथं मला करता आला त्या ठिकाणी करत आलो आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं तुमचं वेगळेपण आहे. आता बोलण्यासारखे बरेच जण माझ्या आधी रिपिटेशन व्हायला नको म्हणून मी टाळतोय. रोटरी नेहमीच आम्ही सांगतोच की बाबा शिक्षण, तुम्ही रोटरीचे भाग राहून गेलेला आहात. शिक्षण, पर्यावरण, आरोग्य ह्या दृष्टिकोनातून सतत काम करत असते, प्रोत्साहन करत असते. विनू शेटला त्याबाबत मानलं पाहिजे का ते हिरे शोधण्याचं काम करत असतात. म्हणजे तुम्ही तर मेंबर कुटुंबातलेच आहात, परंतु आजूबाजूलाही जे कोणी असतात ते त्यांच्या नजरेस लवकर येतात. अध्यक्षांची त्याबाबत सतत तत्परता असते का छान पद्धतीने एखादा तो दिवसाचं महत्त्व वाढवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. म्हणून आतापर्यंत इंजिनियर डे असतील, शिक्षक डे असतील सर आपण साजरे झालेले असतील किंवा जे अगदी काल परवापर्यंत शिवजयंती झाली होती, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण रोटरीच्या माध्यमातून समाजापर्यंत कार्यक्रमांच्या माध्यमातून पोहोचण्याचं काम त्यांची त्या कार्यकाळात झालेलं आहे. आणि आपली एकूणच सगळी टीम असेल, त्यात चेतन सर असतील, खत्री साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक माणूस असा आहे. आता आपले नवीन अध्यक्ष, उभरते अध्यक्ष, तेही त्यांच्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना घेऊन चालल्यात. पवनजींनी तर किती झाडं लावलेली आहेत. आपला जो आवडता परिसर आहे जुन्नरमधला सगळ्यात सुंदर अशा पद्धतीचा, तिथं गेल्यानंतर खरंच भारावून गेल्यासारखं होतं की आपल्यातलाच कोणीतरी मित्र त्या ठिकाणी नवं जंगल उभं करण्यासाठी सतत धडपडत असतो, प्रयत्नशील असतो. सागर असतो त्यात किंवा रामकृष्ण जे असतील, हे सगळे आपल्या परिवारातली मंडळी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सगळी स्थानिक मंडळी जे असतील या सगळ्यांचं प्रोत्साहन, प्रेरणा आणि पाठबळ हे आपल्या सगळ्यांच्या सोबत सतत आहे. लेट आलो, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल
मनोमन धन्यवाद व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आमचंही कामाच्या रूपानं जे काही पाठबळ असेल ते नक्की देण्याचा प्रयत्न करू. आम्ही पण गाडीतून फक्त पाहणारे आहोत काही काही बाबतीत, असं आहे, हरकत नाही. प्रत्यक्ष गाडीतून उतरून इथं येणं ते महत्त्वाचं आहे, त्याच्यावरती नक्की काम केलं जाईल. सर धन्यवाद. खऱ्या अर्थाने आज ज्या ठिकाणी प्लॅन्टेशन लावले मला वाटते ह्या 175 लेकरांच्या समक्ष हा कार्यक्रम होतो. मी रोटरीचे खरंच धन्यवाद या ठिकाणी ऋण व्यक्त करेल की ज्या मातीमध्ये काम करतोय आणि ज्या मातीमध्ये ज्या लेकरांना वाढवतोय जय मल्हार प्रतिष्ठानच्या माध्यमातून ती लेकरं आज या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही म्हणले मग अशी गर्दीची गरज नाही, खऱ्या अर्थाने ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते आज या झाडांच्या माध्यमातून. आणि त्यांनाही आनंद होतोय की असे छान उपक्रम या ठिकाणी होत आहेत. वृक्षाच्या छायेखाली आपण हा कार्यक्रम आज या ठिकाणी घेतलाय आणि खऱ्या अर्थाने असे कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी पर्यावरणामध्ये भरायला पाहिजेत. मला वाटतं एक आपण शेडमध्ये कुठेतरी कार्यक्रम घेतो, त्या ठिकाणी कोंडलेला श्वास असेल, आज या ठिकाणी तो श्वास चांगला पाहायला मिळतोय. आणि असे उपक्रम मला वाटतं रोटरीच्या माध्यमातून आज सुरुवात होते. पुढे अनेक वर्ष असेच कार्यक्रम मला वाटतं पर्यावरणामध्ये व्हावेत, झाडाच्या सावलीमध्ये व्हावेत आणि चांगला ऑक्सिजन ह्याच माध्यमातून लोकांना भेटावा. मी या ठिकाणी खरंच ऋण व्यक्त करेल. सर्व रोटरीचा माझाच परिवार आहे आज आणि माझ्याच परिवाराकडून या ठिकाणी सन्मान होतोय आज. आणि आज खरंच आनंदाने ऊर भरून येते. माझं कुटुंब असेल, मुलं असतील, निश्चितच मला वाटतं आपले ही ऋण मी निश्चितच विसरू शकणार नाही. रोटरी परिवारातून मी बाजूला झालेलो नाही हे लक्षामध्ये ठेवा. कारण त्याचं कारण असं आहे की मी 4 वर्ष गेली शिक्षण घेत होतो, BSc ॲग्री मला करायची होती आणि रोटरीच्या विविध कार्यक्रमांना मी येऊ शकत नव्हतो, तो वेळ देऊ शकत नव्हतो. खऱ्या अर्थाने त्याचं कारणच ते होतं, अभ्यास करणं आणि दिवसभर पर्यावरणाची सेवा करणं आणि रात्रीचा थोडाफार वेळ असेल तर रोटरीचा कार्यक्रम कुठं असेल तर तो अटेंड करता न येणं हा त्या पाठीमागचा मेन उद्देश होता. मी पहिल्यापासूनच सांगतो की रोटरी माझीच आहे आणि माझीच राहील, यात निश्चितच शंकाच नाही. कालही मी लिहिलंय तसंच की हा माझा परिवार आहे, माझा परिवार या ठिकाणी सन्मान करतोय. विनोद शेट्टा असतील किंवा अध्यक्ष असतील, सर्वच जण असतील, राजूरकर सर असतील, मस्के सर असतील, या ठिकाणी पवन जेगाडेकर असतील, डॉक्टर असतील, या ठिकाणी अनेक म्हणजे तुमचे जे काही सर्व जे आपले साथीदार आहे आपण एकाच घरातील आहोत. आणि मला दुसरा परिवार या ठिकाणी जय मल्हारच्या माध्यमातून लाभलाय की त्या ठिकाणी त्यांची पाठीवर खूप मोठ्या प्रमाणे साथ या ठिकाणी असते. असंच मला वाटतं पाठीवर थाप देत राहा. निश्चितच हा काम मी पुढे करतच राहील, आमचं कुटुंब करतच राहील. परंतु जाता हा संदेश एक देणं फार गरजेचं आहे की जातीसाठी आज चळवळ उभी राहते, मातीसाठी आज उभी राहत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. पूर्वज मातीसाठी लढले, जातीसाठी लढले नाही, म्हणून आज आपण जगतोय. जर आज आपण पुन्हा जर एकदा मातीसाठी जर लढलो नाही, मला वाटतं जात पाहायला सुद्धा भविष्यामध्ये भेटणार नाही. कारण परवाच्या दिवसाचाच पेपर आहे सकाळचा, या सकाळ पेपर वृत्तपत्रामध्ये एक बातमी आलेली आहे की जागतिक तापमान वाढते, त्याप्रमाणे हवेमध्ये जे वाढतं प्रदूषण, हे प्रदूषण माणसाला लाईफ देणारं नाहीये. हे जे जेवढं प्रदूषण वाढत जाईल आणि त्या प्रदूषणाला कुठंतरी कमी करायचा भाग मला वाटतं आम्हाला लाभतोय कुटुंबियांना की आपण कुठंतरी योगदान थोडंसं देऊन जावं. जन्माला अनेक येतात आणि मला वाटतं ते आलेले जन्माला रोज अनेक जण मारतात, परंतु काही अशी व्यक्तिमत्व असं संत तुकाराम झाले, राजेश्वर छत्रपती शिवाजी महाराज झाले किंवा असे थोर व्यक्तिमत्व अशी बोटावर मोजण्यासारखीच कुठेतरी पाहायला मिळतात किंवा आठवतात. मला वाटतं त्याचाच एक त्यांनी जे काही विचार मांडले त्या विचारांचं कुठेतरी आपण पायिक आहोत. त्या विचारांना कुठेतरी जतन आणि संवर्धन आपण करण्यासाठी जर कटिबद्ध जर राहिलो तर मला वाटतं भविष्यामधले ही जे लहान मुलं आहेत ह्याच विचारांनी कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये वाढतील आणि त्याच विचारांना कुठेतरी थोडाफार छोटासा, जास्त नाही, न्याय द्यायचा प्रयत्न आमच्या माध्यमातून, या कुटुंबाच्या माध्यमातून होतोय. पर्यावरण प्रत्येकाला फुकटचा ऑक्सिजन द्यायचा प्रयत्न करतोय, परंतु त्याच पर्यावरणाला माणूस काही देऊ इच्छित नाही. म्हणून आमचा हा संकल्प आहे की ज्यांनी श्वास दिलाय त्यांना जगवण्यासाठी आपण त्यांना श्वास द्यावा, असा हा त्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. वाढती जागतिक तापमान वाढीव निश्चितच बोलेल की हा जो प्रोजेक्ट उभा राहिलाय, हा प्रोजेक्ट मी पाठीमागे अविनाश भाऊंना बोललो होतो की आपला हा मॉडेल असेल, तुमचं प्रतिष्ठान कुठेतरी आज उभं राहते आणि या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जर झाडांची संकल्पना जर तुम्ही मोठ्या प्रमाणात जर वाढली तर प्रतिष्ठानचे जसं झाडाची उंची वाढत जाईल तशी प्रतिष्ठानची उंची या माध्यमातून वाढत जाईल. हा संकल्पच आहे. जसं आज आपल्या रोटरीचं मात्र की अनेक देशामध्ये 200हून अधिक देशांमध्ये हे रोपटं उभं राहिलेलं आहे रोटरी क्लबचं. आणि मगाशीच राजूकर सर म्हटले की माणसं झोपलेले असतात, परंतु रोटरी नावाचं जे रोपटं आहे हे सदैव जिवंत असतं. कोणत्या तरी देशामध्ये ते काम करत असते आणि रोटरीतील प्रत्येक परिवार फार प्रेमाने हे काम करायला या त्याच्या पाठीमागं लागलेले आहेत की पर्यावरणाची जी त्यांची संकल्पना आहे आज रोटरीची ती कुठेतरी उदयाला मोठ्या प्रमाणात येताना पाहायला मिळते. जागतिक तापमान वाढ प्रचंड वाढते आज आणि याला जर आळा घालायचा असेल
किंवा ही जी लहान मुलं आहेत भविष्यामध्ये ह्या मुलांना जर मोठं होताना पाहायचं असेल तर पर्यावरणाची सेवा फार महत्वाची आणि त्या माध्यमातून आपली सेवा करावी. मी परवाची दिवस सांगितले की हवेत कार्बनचं जे प्रमाण आहे आज 422 ppm आहे आणि शास्त्रज्ञ जे सांगतायत की किंवा जे हवामानशास्त्र सांगतंय की जर हे प्रमाण जर वाढत गेलं तर एक दिवस माणसावर फार मोठा काळाचा घाला असेल आणि मानव नावाची जात या पृथ्वी तलावरून संपुष्टात येईल. म्हणून कुठेतरी आपण पर्यावरणासाठी प्रत्येकानं झाडं लावणं गरजेचं आहे. पवनजी गाडेकर या ठिकाणी बसलेले आहेत. मला वाटतं गेली अनेक वर्षापासून फार मोठं योगदान देत आहेत वृक्ष लागवडीसाठी. स्वतःच्या वाढदिवसासाठी कुठेतरी झाडं देणं आणि ते जगवण्याचं काम त्या माध्यमातून ते करतायत. तर मला वाटतं एक प्रकारचं प्रत्येकाला श्वास द्यायचे काम त्यांच्या माध्यमातून होते, रोटरीच्या माध्यमातून होते आणि आज प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही हा सहभाग सगळ्यांसाठी लागेल. हे आपलं नाहीये, हे सगळ्यांचंच आहे आणि हा असे उपक्रम सगळ्यांच्या कामासाठी सगळ्यांना निरोगी आयुष्य देण्यासाठी उपयोगात निश्चितच येतील. तर पुढे येणाऱ्या कालखंडाई माझी साथ 100% तुमच्या सोबत असेल. रोटरी क्लब असेल, जय मल्हार प्रतिष्ठान असेल, आपण सगळे एकाच कुटुंबातील लोक आहोत आणि कुटुंब प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच आपण हे काम करत राहू. माझी काही सेवा लागली तर निश्चितच माझ्या सहकुटुंब आपल्याला सेवा देण्याचा या ठिकाणी मानस असेलच आणि ज्या ज्या ठिकाणी अडीअडचणी असतील किंवा झाडांची वृक्षांची ज्या ज्या ठिकाणी लागवड असेल निश्चितच आमचा त्या पाठीमागं आपल्या पाठीमागं निश्चितच आमचा हातभार असेल. हा फक्त ऑक्सिजन पार्ट एक दिशा दाखवण्यासाठी भविष्यात हा संपूर्ण पार्ट आपण घेणार आहोत आणि इथला जो भाग आहे अगदी धरणापर्यंत आपण तो पूर्ण करणार आहोतच. मी छोटीशी एक विनंती केली आहे, जर आमच्या ऑक्सिजन पार्कला पाठीमागे याचा जर तार कंपाऊंड जर केलं आणि काय नाही मी बोललेलो आहे विनोद आपल्या सगळ्यांशीच बोललो, रोटरी परिवाराशी बोलले. हा एवढा भाग मला वाटतं तारबंद असावा आणि गेट असावं त्याच्यासाठी हाही जर निधी उपलब्ध जर करून दिला रोटरीच्या माध्यमातून एक सुंदर दरवाजा संकल्पना जर साकार जर केली तर मला वाटतं हा प्रोजेक्ट आत्ताच नाही अनेक वर्षापर्यंत जिवंत राहील. जसं वडाचं झाड आपण या ठिकाणी पाहतोय, मध्ये वडाची झाड मध्ये पिंपळाची झाड आहेत, हजारो वर्ष टिकणारं झाड आहे. कुठेतरी पारुंब्या येतात, खाली जमिनीत टेकतात, परत त्या फुटतात आणि त्याच्यातून झाड उभं राहतं आणि मेन खोड निघून जातं. मला तो रोटरी आणि आपल्या जय मल्हार प्रतिष्ठानचं हेच काम आहे. आज आपण ही झाडं लावून जातोय परंतु भविष्यामध्ये कुणाला तरी श्वास देण्यासाठी ती हजारो वर्ष उभी राहतील आणि हा जो परिसर आहे निश्चितच येणाऱ्या माणसाला मायेची सावली देईल आणि ती रोटरीचा आणि जय मल्हार प्रतिष्ठानचं नाव काढल्याशिवाय राहणार नाही. हे माझं काम नाहीये, हे सगळ्यांचं काम आहे. हे मी केलेलं नाहीये, मला वाटतं हे प्रतिष्ठाननी केलेलं सगळ्या कार्यकर्त्यांचं त्यांच्या अधिकाऱ्यांचं काम आहे आणि या ठिकाणी आज मला वाटतं हा जो सन्मान झालाय हा सन्मान माझा नाहीये, हा पर्यावरणाचा सन्मान आहे खऱ्या अर्थाने आणि मी हा इथले असणारे जे 175 वृक्ष आहे ह्या आमच्या परिवारातर्फे त्यांना सन्मान अर्पण करतोय. भविष्यामध्ये मला वाटतं आपण अशी साथ द्यावी. आपल्या जुन्नर तालुक्यातील फक्त एकच गाव नाही, अनेक गावांमध्ये असे उपक्रम राबवण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढे ताकदीनिशी यावं आणि प्रत्येक गावाचं नंदनवन व्हावं आणि प्रत्येकाला निरोगी आयुष्य मिळो ह्या पाठीमागची संकल्पनेच मी निश्चितच या ठिकाणी आपण मला बोलवलं तर आमच्या परिवाराचा या ठिकाणी मान सन्मान केला. दुसरी गोष्ट अशी की मगाशी सर बोलले, शाह सर बोलले, खऱ्या अर्थाने हा पुरस्कार आमच्या मुलांना जातोय कारण माझ्या पाठीशी ते उभे राहत आहेत, रात्रंदिवस माझ्या पाठीशी उभे राहत आहेत. मस्त बोलतायत तब्येतीकडे लक्ष द्या, तब्येतीकडे लक्ष द्या. शरीराचं काय होणार नाही, शेवटी मातीच होणार आहे. एकदा म्हातारपण जर आलं तर हातपाय नाही आले तर काहीच करू शकणार नाही. आता तरुणपणे मी त्यांना सांगत असते काही जेवढं करता येईल ते आत्ताच करता येऊ शकतं ना, तर नंतर करता येणार नाहीये. मी सहचार्यांनी आणि माझ्या आई वडील यांच्या या ठिकाणी ऋण व्यक्त करेल की त्यांनी मला वडिलांनी खोदावं कसं, खड्डे कसे खोदावे, कारण मी 4थी पासून असताना खड्डे खोदतोय. परिस्थिती फार वाईट होती, भयानक होती. 4थीत असताना मी डबराच्या पाट्या विहिरीमध्ये भरलेले आहेत. फार आलं की परिस्थितीमध्ये जीवन काढलेले आणि तेच खरं जीवन आहे असं मला वाटतंय. असं जीवन जर भेटलं तर आपलं शरीर निरोगी राहतोय आणि आमचा तोच पाठीमागचा उद्देश. माझा पाय जो गेला, जे ऑपरेशन झालं आणि त्याच झाडांनी पुन्हा पाय माझा नीट करायचं काम चालवलं. इथं आपण म्हटलं होतं की या ठिकाणी हे लावा, ठिबक लावलेलं नाही. माझं खरं पाय जर नीट आता होत असेल तर मला तो बादल्यांनी जे पाणी वाहतोय डॉक्टर त्यांनी होतं आणि तिला तेच म्हटलं की आपल्याला इथं पायानेच पाणी घालायचे. मला सांगितलं होतं की 1 किलो 2 किलो असं वजन उचलायचे. आज मला वाटतं ह्या झाडांनी मला 20 किलो वजन उचलायची ताकद दिलेली. खरं पाठबळ यांचंच आहे आणि सगळं श्रेय जय मल्हार प्रतिष्ठानाने आज मला जो पुरस्कार दिलाय रोटरी क्लब, कारण जर तुम्ही पाठीवर जर थाप दिली नाही तर मी पुढे जाऊ शकत नाही आणि खऱ्या अर्थाने या श्रेयाचे सहभागी तुम्ही निश्चितच या ठिकाणी आहोत. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आमच्या परिवाराला या ठिकाणी आपण बोलवलं, 136 मान सन्मान दिलात. आमचा परिवार म्हणजे हे सगळे 175 वृक्षाने आम्ही या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच. तर या ठिकाणी मी आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो
आपल्या प्रेमाची अशीच पाठीव नेहमी सदैव साथ राहील आणि थाप राहील या ठिकाणी या सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. महाराज, आनंद मिळवण्यासाठी जर काम केलं तर आनंद मिळणार नाही, पण आनंदी होऊन जर काम केलं तर आनंद नक्कीच मिळतो. आणि असं आनंदी होऊन काम करणारं कुटुंब, आज कुटुंब रगले पर्यावरणात, डॉक्टर म्हटले त्याप्रमाणे आज त्यांचा सत्कार आपल्या रोटरीच्या वतीने होतोय. आणि तोही सत्कार आपल्या रोटरी परिवारातले मेजर रोटरी परिवारातले आहे आणि त्या कुटुंबालाच हा आपण सत्कार देतोय. या सत्काराच्या निमित्तानं आज या कार्यक्रमासाठी ते आपल्या छोट्याशा विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले. प्रथमतः मी त्यांचे धन्यवाद आणि आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी तुम्ही चांगली साथ दिली जय मल्हार या मंडळाने, या जय मल्हार मंडळाचे. आणि यासाठी खरं तर हे सगळं नियोजन करीत असताना आमचे जे रोटरीने त्यांनी सगळ्यांनी हा कार्यक्रम इथंच घ्यायचा. खरं तर हा कार्यक्रम मोठ्या ठिकाणी घ्यायचा खूप आमच्या मनात होतं. आणि पण त्याला उलटं झालं का स्वतः ज्यांना पुरस्कार पाहिजे त्यांनी तेच म्हटलं की आम्हाला इथं दिला हाच आमचा आनंद आहे. आणि खरोखर या सगळ्या कार्यक्रमाचं चीज झाल्यासारखं वाटतं. हा कार्यक्रम आपला तयार करत असताना अध्यक्षांनी खूप मेहनत घेतली आणि त्याचबरोबर आमचे सागर असेल, विनुशेठ असतील, चेतन असतील, या सगळ्यांनी इथं हा कार्यक्रम करण्यासाठी आपल्याला इच्छुक केलं. त्यांचे मी आभार मानतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो. आपण सर्वजण छोट्या खाणी उपस्थित राहिला आणि आजचा कार्यक्रम संपला. यानंतर आपण चहा आणि थोडासा नाश्ता घेणार आहोत. तर सगळ्यांनी नाश्ता घेऊनच जावं, कुणी बिन नाश्त्यात जाऊ नये ही रोटरी क्लब तर्फे विनंती. धन्यवाद. कार्यक्रम संपला. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, वडज. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.